शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या. सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओला पाहत राहा. अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा. पिकांचे लवकर पंचनामे करा. आमदार सचिन पाटील. शेती पिकांचे पशुधनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत सर्वसामान्य नागरिक त्रासात आहे. राज्य शासनाने यांच्याकडे थोडं गांभीर्याने लक्ष द्यावे, असंही पाटील म्हणाले. शेतकऱ्यांची ऊसबिले तात्काळ द्यावीत. स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. जिल्हा अधिकारी साखर आयुक्तांच्या आरसीसी आदेशाने अंमलबजावणी करून तात्काळ ऊसबिले जमा करावीत. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मागील 2 वर्षातील पीक नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच येणार. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. पीक नुकसान भरपाई सन 2023-24 मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानपोटी 445 कोटी रुपयांची तरतूद मंजूर करण्यात आली असून यातील 245 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. उर्वरित रक्कम देखील 2 ते 3 दिवसात डीबीटी पोर्टलद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जातील, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी विधानसभेत दिली. अकार्यक्षम महाडीबीटी पोर्टलमुळे शेतकरी त्रस्त. शेतकऱ्यांसाठी सरकार दरवर्षी फळबाग लागवडीसाठी अनुदानाच्या विविध योजना राबवत असते. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करणं अनिवार्य आहे. अमेरिकेचा भारतावर कुरघोडीचा प्रयत्न. कोट्यवधी शेतकरी सापडणार संकटात. भारताने अमेरिकेच्या शेतमालावरील आयात शुल्क कमी केलं तर भारतातील कोट्यवधी गरीब शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं. शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन. खासदार विशाल पाटील यांच्यासह 50 जणांवर गुन्हा दाखल. महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे, त्यामुळे महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी बाधित शेतकऱ्यांनी भर पावसात अंकली येथे सांगली कोल्हापूर हायवे महामार्ग रोखला. नांदेड जिल्ह्यात बोगस पीक विमा प्रकरण उघड. 4300 शेतकऱ्यांच्या नावानं भरले बोगस पीक विमा. अधिवेशनात कांद्याला गुजरात प्रमाणे अनुदान जाहीर करा. कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याची मागणी करण्यात आली.